नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे मसाले वांग्याची भाजी। त्यासाठी इथे मी वांगी हिरव्या कलरची आणि कोवळी घेतली आहेत। हे पहा, अशी वांगी मी चिरून घेत आहे। वांग्याची साईडचे देठही असे काढून घ्यायचे आहेत। वांग्याचे काटे असेल तर तेही काढून घ्यायचे आहेत। आणि अशा पद्धतीने हे वांग असं चिरून घ्यायचं आहे। वांगी चिरून झाली आहेत। आता मी खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि थोडंसं आलं हे सर्व एकत्र बारीक करून घेणार आहे। आता शेंगदाणेही बारीक करून घ्यायचे आहेत। आता एका ताटामध्ये बारीक केलेले शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं बारीक करून घेतलेलं ताटात घेतलं आहे। मीठ, काळं तिखट, हळद आणि मसाला यात थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे आणि हे पहा, असं हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। असं सर्व वांग्यामध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीने सर्व वांगी मी भरून घेतली आहेत। आता गॅसवर कढई ठेवून कढईत तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं की यामध्ये सर्व वांगी टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आता गॅस मंद आचेवर ठेवून वांग्याची भाजी 10 मिनिट झाकून ठेवायची आहे। 10 मिनिट झाले आहेत। वांग्यावरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि आता ही सर्व वांगी पलटून घ्यायची आहेत। हे पहा, अशी वांगी पलटून घ्यायची आहेत। सर्व वांगी पलटून झाली आहेत। पुन्हा एकदा झाकण झाकून 10 मिनिट वांग्याची भाजी मंद आचेवर ठेवायची आहे। 10 मिनिट झाली आहेत। वांग्याची भाजी शिजली आहे का ते पाहूया। आणि ही पहा, वांग्याची भाजी तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास मनीषाज किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।